नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेले आहे। बघा, मुंबईमध्ये अंगणवाडी भरती निघाली आहे। 2024 ही भरती आहे, नवीन भरती निघाली असून ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी ही जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, मुंबईमध्ये अंगणवाडी भरती निघाली असून महाराष्ट्र सरकारची हे नोकरी असून लेखी परीक्षा नाही आहे इथे, आणि इथे त्वरित अर्ज करा आणि या संधीचं सोनं करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पहा, नवी मुंबई महानगरपालिकामध्ये हे भरती निघाली असून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, शासन निर्णय, कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग संकीर्ण 9 जुलै 2024 अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका येथे शिक्षण विभागासाठी 6 महिने कालावधीकरिता शिकाऊ उमेदवारांना निवड प्रशिक्षण देण्यात कामी 4 संवर्गातील एकूण 76 पदासाठी शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून 20/9/2024 पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत। याबाबत सविस्तर जाहिरात, पदसंख्या व शैक्षणिक अर्हता या शासनाच्या या वेबसाईटवरती अधिकृत पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। याकरिता शिकाऊ उमेदवारांना पुढीलप्रमाणे वेतन शासन मार्फत देण्यात येईल। बघा, अशा पद्धतीचं तुम्हाला शासन मान्य विद्यावेतन देण्यात येणार आहे। आणि पदसंख्या आणि प्रतिमाह विद्यावेतन बघा किती आहे। बालवाडी शिक्षिका केवळ महिला 12वी पास असणे गरजेचं आहे आणि मॉन्टेसरी कोर्स सुद्धा होणे गरजेचं आहे, आणि 16 जागा आहेत आणि तुम्हाला 6,000 रुपये सॅलरी भेटणार आहे। बालवाडी मदतीनीसाठी केवळ महिला असणे गरजेचं आहे आणि 12वी पास असणे गरजेचं आहे। 12 जागा आहेत, 6,000 तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे। सहाय्यक शिक्षक डीएड अर्हताधारक पदवीधर, गणित विज्ञान 9, मराठी माध्यम गणित विज्ञान 2, हिंदी माध्यम मराठी 1, मराठी माध्यम हिंदी 1, हिंदी माध्यम इंग्रजी माध्यम 3, मराठी माध्यम इंग्रजी 2, हिंदी माध्यम समाजशास्त्र 2, मराठी माध्यम, अशा पद्धतीचे 20 जागा भरणे आहे आणि 10,000 रुपये सॅलरी इथे भेटणार आहे। सहाय्यक शिक्षकसाठी डीएड अर्हताधारक पदवी असणार आहे आणि 28 जागा आहेत, 8,000 सॅलरी असणार आहे। एकूण असे 76 जागांसाठी ही भरती आहे। त्याच पद्धतीने थोडीशी सविस्तर माहिती पाहूया आपण। पहा, आरोग्य विभाग अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये भरती निघाली आहे। एक बघा, पदाचे नाव काय आहे, बालवाडी शिक्षिका, बालवाडी मदतनीस आणि सहाय्यक शिक्षक पदांसाठी ही जाहिरात आली असून पदसंख्या 76 जागांसाठी ही जाहिरात आहे। वॅकन्सी डिटेल बघा, बालवाडी शिक्षिकासाठी 16 जागा आहेत, बालवाडी मदतनीसाठी 12 जागा आहेत, सहाय्यक शिक्षिकासाठी 48 जागा आहेत। एज्युकेशन क्वालिफिकेशन मी आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्हाला काय एज्युकेशन लागणार आहे, 12वी पास आणि डीएड अर्हता लागणार आहे। त्याच पद्धतीने सॅलरी डिटेल्स किती आहे, बालवाडी शिक्षिकासाठी 6,000 रुपये, बालवाडी मदतीनीसाठी 6,000 रुपये, सहाय्यक शिक्षकसाठी 10,000 आणि 8,000 रुपये सॅलरी इथे तुम्हाला भेटणार आहे। बघा, नोकरीचे ठिकाण कुठे आहे, नवी मुंबईमध्ये नोकरी आहे आणि वयोमर्यादा काय आहे, 70 वर्ष वय असणे गरजेचं आहे, म्हणजे 70 वर्षापर्यंत वय चालेल। आणि अर्ज पद्धती काय आहे, ऑफलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज इथे करू शकता। त्याच पद्धतीने अर्ज पाठवण्याचा पत्ता बघा, तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने ही भरती आहे आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता सुद्धा इथे देण्यात आलेला आहे। आरोग्य विभाग 3रा मजला, नमोमपा मुख्यालय, प्लॉट नंबर 115O, किलेगाव ठाण जवळ, CBD बेलापूर, नवी मुंबई 400614 या अर्ज पाठवण्याचा इथं पत्ता दिलेला आहे। तुम्ही या पत्त्यावर अर्ज पाठवू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, 20 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची तारीख आहे आणि अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती सविस्तर चेक करू शकता। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, फॉर्म कशा पद्धतीने भरायचा किंवा कसं भरायचा, याबद्दल मी थोडक्यात माहिती इथे तुम्हाला सांगणार आहे। सदर भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे। बघा, अर्ज तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवरती सेंड करायचा आहे, तो कसा करायचा, आधी सदर भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावे। बघा, तुम्हाला संबंधित म्हणजे पत्ता दिलेला आहे, त्या पत्त्यावरती तुम्ही सादर करू शकता। अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी। बघा, तुम्हाला PDF यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक भेटेल, तेथे जाऊन तुम्ही डिस्क्रिप्शनमधून PDF डाउनलोड करून वाचू शकता आणि सविस्तर माहिती समजून घेऊ शकता। त्यानुसार तुम्ही पात्र उमेदवार किंवा
तुम्ही जर अटी शर्ती मान्य तुम्हाला लागू होत असतील तर तुम्ही तिथे अर्ज भरू शकता। त्याच पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? 20 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। बघा, मी आत्ताच तुम्हाला सांगितले, संपूर्ण माहितीसाठी PDF वाचणे आवश्यक आहे, त्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता। अशा प्रकारचे आजचा व्हिडिओ होता। कसा वाटला कमेंट्सद्वारे कळवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।